अशा पर्सनॅलिटीला इन्व्हाइट करूयात आपल्याच कम्युनिटीतील अलका गायकवाड मॅडम विथ स्टँडिंग ओवेशन. काय झालंय म्युझिकला? काय I'll smile, I know what it takes to fool this town. I'll do it till the sun goes down and all through the night time. Oh yeah, oh yeah, I'll tell you what you wanna hear. Keep my sunglasses on while I shed a tear. It's never the right time. थँक्यू. Yeah, yeah. I put my हाय फाय मजबूत आहे मॅडमचा. Awesome, stage is yours. Yes. या नभाने या भुईला दान द्यावे, या नभाने या भुईला दान द्यावे आणि या मातीतून चैतन्य गावे. कोणती पुण्य येती अशी फळाला, हे जोंधळ्याला चांदणे लखडून जावे, जोंधळ्याला चांदणे म्हणजे लखडून जावे. PGP कम्युनिटीमधून आपण सर्वजण आर्थिक शिक्षण घेत आहात. आपण सर्वजण म्हणजे उच्च विद्याभूषित आहात. कुणी डॉक्टर आहे, कुणी शिक्षक आहे. आपापल्या परीनं म्हणजे सर्वजण आपापलं म्हणजे चरितार्थ चालवतच आहेत. पण खरं आर्थिक शिक्षण काय आहे हे PGPमध्ये आल्याच्या नंतरनं कळायला लागलं. 25 ऑगस्ट 2025 रोजी मी PGP कम्युनिटी जॉईन केली आणि PGP कम्युनिटी जॉईन करण्याचा माझा उद्देश असा होता की मागच्या वर्षी जूनमध्ये माझ्या मिस्टरांची बदली झाली आणि मला असं वाटायला लागलं की आता म्हणजे सर्व काही मग मी एकटं कसं सांभाळणार. म्हणजे मुलगा, मी आणि मिस्टर असं कम्फर्ट झोनमध्ये माझं चाललेलं होतं. तर म्हणजे मिस्टर मला ऑफिसला सोडायला येणार, परत घ्यायला येणार, असं मी सर्व्हिस करायचे. सध्या मी महसूल खात्यामध्ये सहाय्यक महसूल अधिकारी या पदावर कार्यरत आहे. म्हणजे सर्व्हिस पण मिस्टरांच्याच याच्यावरती म्हणजे हे झालेली. त्यांनीच माझा अभ्यास घेतला आणि नोकरीला लावलं. म्हणजे अभ्यास करून घेतला. म्हणजे लग्नाच्या नंतरनं मी सर्व्हिसला लागले. खरं सांगायला काय झालं म्हणजे ते आलेत आता म्हणून सांगते त्यांच्यासमोर. ते काल नव्हते, एक कोइन्सिडंट झालेला होता म्हणजे गावाकडे. तर मग मी सांगते की मिस्टरांच्यामुळं मी म्हणजे सर्व्हिसला लागले आणि सर्व्हिसच्या नंतरनं सर्व्हिस करायला लागले आणि ते मदत पण करायचे. आणि जेव्हा त्यांचं प्रमोशन झालं तेव्हा मग त्यांनी हळूहळू माझं काम करायला बंद केलं. म्हणजे स्वतःचं काम करायला लागले. दोघांचा म्हणजे शासकीय नोकरीचा सेम जॉब असल्यामुळं ते मला हेल्प करायचे. म्हणजे मुलगा लहान असल्यामुळं. आता सध्या मुलगा 10वीला आहे. तर मग असं म्हणजे चांगलंच चाललं होतं. म्हणजे दोघांचा पगार आणि घरदार सगळं चांगलं चाललेलं होतं. पण म्हणजे एक दिवस अचानक माझ्या म्हणजे वाचनामध्ये गोष्ट पैशा पाण्याची हे पुस्तक म्हणजे मी वाचलं. म्हणजे प्रफुल्ल वानखेडे सरांचं. ते लिक्वी गॅस कंपनीचे CEO आहेत आणि लेट्स म्हणजे रीड या कंपनी ते म्हणजे हे चालवतात की पुस्तकं म्हणजे वाचण्याची जी चळवळ आहे त्यावरती ते काम करतात. आणि मिस्टरांनी म्हणजे पेपर आणताना ते पुस्तक आणलेलं आणि मग मी ते वाचलं. आणि आता सध्या जे प्रीतम सर शिकवतात त्याचा तो म्हणजे ओव्हरव्ह्यू होता की कोणते इन्शुरन्स असायला पाहिजे, आपल्याकडं काय काय असायला पाहिजे आणि म्हणजे लेडीजनं पण काय केलं पाहिजे, सगळ्या गोष्टी होत्या. मग मी ते वाचलं. मला असं जाणवायला लागलं की बाबा आपलं पण म्हणजे ह्याप्रमाणे नाही आहे. मग मी थोडं त्या गोष्टीच्या पाठीमागं लागले होते, काय आहे. आणि अचानक मिस्टरांची बदली झाली. आणि दुसरी गोष्ट अशी होती की माझी शेत जमीन आहे म्हणजे माहेरकडची. आम्ही 5 बहिणी, त्यातली मी 4 नंबरची. आणि मग त्या शेत जमिनीचं पण काम होतं. म्हणजे वाटप करण्याचं काम हे जे आहे ते 40 वर्षापासून प्रलंबित होतं. भले मी म्हणजे रेव्हेन्यूमध्ये माझे मिस्टर पण आहेत, सर्व अनुभव आहे मला, काम कसं करायचं हे पण माहीत आहे. पण घर संसार, मुलगा, त्याची शाळा, ह्या सगळ्या गोष्टीतून
मला वेळ भेटत नव्हता. आणि मग आई पण म्हणायची की मी आहे तोपर्यंत ते काम करा, लवकर करून घ्या असं म्हणायची. आणि दुसरी गोष्ट म्हणजे अशी होती की जे माझे भाऊ आहेत त्यांचा असा गैरसमज झालेला होता की ह्या मुली आहेत आणि तसं बघायला गेलं तर आमच्या वाट्याला म्हणजे थोडक्यात सांगते चांगली जमीन होती. म्हणजे खरं आहे, हे खरं आहे, खरं आहे. आणि जो माझा चुलत भाऊ आहे ना त्याच्या वाट्यावर थोडासा म्हणजे उतार आहे जमिनीचा. पाऊस आला की पाणी थांबते. पण म्हणजे माझ्या आजीनं म्हणजे वडिलांना चांगला हिस्सा दिलेला होता, म्हणजे पूर्वीच थोडं सॉफ्ट कॉर्नर असल्यामुळं म्हणजे वडिलांप्रती. तर मग मी काय केलं, ह्या गोष्टी आई मला सांगत होती. 2016मध्ये म्हणजे वडिलांची म्हणजे डेथ झाली आणि वडिलांनी मला असं सांगितलं की भावांना भांडू नको. म्हणजे मृत्यूच्या 8 दिवस हॉस्पिटलमध्ये असताना त्यांनी सांगितलं, छोट्या बहिणीचं मग लग्न राहिलं होतं, ते म्हणले की म्हणजे रानूचं लग्न करा आणि भांडू नको, म्हणजे भावांना तुझ्या म्हणजे चुलत भाऊ जे आहेत त्यांना भांडू नको. मग म्हणजे जेव्हा व्यक्ती एखादा शब्द देतो तो म्हणजे खरा असतो, मृत्यूच्या आधी तो पाळायला लागतो. मग आत्ता मला असं कोडं निर्माण झालं की बाबा भांडायचं पण नाही आहे आणि जमीन पण आपल्याला करून घ्यायची आहे, कसं करायचं नेमकं हा पण एक प्रश्न होता. आणि परत मग मिस्टरांची बदली झाली मग हे मागच्या वर्षी. आणि मग मी आता काय करायचं नेमकं, ते मदत करायचे मला म्हणजे घरकामात वगैरे. मग दोघं पण जॉबला म्हणजे चालल्यामुळं सगळेजण करतात. आता सध्या म्हणजे काय काय करत नसतील पण त्यांनी पण करावं, म्हणजे मिसेसला हेल्प करावं अशी माझी मत. ते माझ्यापेक्षा माझ्या मुलाची म्हणजे काळजी जास्त घेतात, मी हे मान्य करते. खरं म्हणजे ना त्याला अगदी तेल लावण्यापासून आंघोळ घालण्यापासून करतात. आता 10वीला गेलाय तरी पण ते लक्ष देतात, म्हणजे केअर करतात मुलाची, म्हणजे माझ्यापेक्षा जास्त करतात, मी मान्य करते. तर मग असं चाललेलं होतं. मग मी एकदम माझे डोळे उघडले, अरे बापरे आता यांची बदली झाली आणि मग मी कसं करणार याचा डबा सगळं आणि कसं करणार वगैरे असं चाललेलं होतं. आणि मग ते आले इकडं कामशेतला आणि मग मी तिकडे, ते येणार शनिवार रविवारी. मी अशी हडबडून गेले होते, म्हणजे सोसायटीमध्ये होतो राहायला, मग एकटं संध्याकाळी कसं राहायचं वगैरे हे मनात पण होतं, जरा होतंच, प्रत्येकाला होतं ना. हां, तर असं म्हणजे व्हायला लागलं. आणि मी मग इंटरनेट पाहायला लागले आणि मग यांनी सोडले मला, त्याच्यामुळंच झालं, मिस्टरांमुळंच झाले, असं तसं मी त्याला दोष द्यायला लागले. आता प्रेमानं म्हणते बरं का. दोष द्यायला लागले की बाबा याच्यामुळंच झालंय, मला एकटं सोडलं आणि आपण तिकडे गेला राहायला असं मला वाटायला लागलं. मग मी काय केलं, मग इंटरनेट पाहायला लागले मी. आणि जे माझं गोल आहे ते पण लक्षात होतं की बाबा हे करायचं आहे मला, पण ते अजून म्हणजे निम्म्यापर्यंत आलं होतं. शेतीचं काम जे होतं ना निम्म्यापर्यंत आलं होतं, पण ते पुढं जात नव्हतं. मला असं वाटायला लागलं की बाबा माझ्यामध्ये एवढी पॉवर का कमी आहे, काय झालं नेमकं, आणि हे होत का नाही आहे, आणि तयार का होत नाहीत हे लोक, म्हणजे लवकर का येत नाहीत सोबत, असं मला हे वाटायला लागलं. मग मी काय केलं, म्हणजे इंटरनेट आता कोणी पण मोबाईल बघतास ना, तुम्ही पण बघता मोबाईल ना असं बसल्या बसल्या. मी मोबाईल पाहायला लागले, रील्सवर रील्स. आणि मग एक दिवस अचानक प्रीतम सरांची ॲड दिसली मला. आर्थिक नियोजन म्हणजे काय, कसं करायचं वगैरे होतं त्याच्यात. मग मी जिज्ञासा म्हणून ती जॉईन केली लगेच. आणि सरांनी त्या वेबिनारमध्ये 6 प्रकारचे अकाउंट असतात हे सांगितलं. अरे बापरे म्हटलं, आता हे तर आपल्याला माहीतच नव्हतं. आणि मग मी हळूहळू कनेक्ट व्हायला लागले. अशा प्रकारे PGP टीममध्ये मी आले 25 ऑगस्टला. आणि त्याच्यानंतर लगेच 15 दिवसांनी मी म्हणजे डायमंड मेंबरशिप पण घेतली. आणि लास्ट म्हणजे FFRमध्ये काय झालं की माझे मिस्टर म्हणजे आले सोबत. मग त्यांनी पण काय केलं, क्वांटमची मेंबरशिप घेतली. आणि आता सध्या क्वांटमची मेंबरशिप घेतल्यामुळं बुक रायटिंगचं काम पण आहे ते मी करते, त्याच्यामध्ये त्यांना मदत करते.
क्वांटम मेंबरशिपच्या याच्यामध्ये म्हणजे बुक रायटिंगबद्दल मी त्यांना म्हणजे सांगितलं की बाबा तुमच्यामध्ये खूप काही चांगल्या क्वालिटीज आहेत की तुम्ही सांगा, दुसऱ्यांना पण सांगा, त्याची हेल्प होईल मुलांना. तर त्याच्यावरती देखील काम चालू आहे. ते महिनाभरामध्येच ते पुस्तक पण येईल. तेव्हा तुम्ही मग बघा की त्याच्यामध्ये काय स्टोरी आहे. माझ्या म्हणजे मिस्टरांनी म्हणजे पिंपरी चिंचवड जे आहे, पिंपरी चिंचवड आहे, जुन्नर आहे, माझ्या सासू सासऱ्यांनी तिथं म्हणजे रस्त्याचं जे काम असतं त्या रस्त्याच्या कामाला ते लोक म्हणजे डांबर पसरण्यासाठी ते जायचे त्यांचा जन्म होण्याच्या पूर्वी. आणि त्यावेळेस म्हणजे त्यांचा जन्म झाला जे तेव्हा काम चालायचं. तर त्याच रस्त्यावरती ते आज आमची म्हणजे इर्टिगा घेऊन ऑफिसला जात आहेत. ही त्यांची ग्रेट अचिव्हमेंट आहे. आणि शिवजन्मभूमी जी आहे, छत्रपती म्हणजे शिवरायांचं जे जन्मस्थान आहे शिवनेरी, तिथं देखील स्टँडचं म्हणजे बांधकाम चालू होतं म्हणजे जुन्या काळामध्ये. तेव्हा माझ्या सासू सासऱ्यांनी तिथं देखील काम केलेलं होतं. त्या कामासाठी ठेकेदार घेऊन जायचे, ते जाणार तिथं काम करायला. तर म्हणजे योगायोग असा की तिथं देखील म्हणजे माझ्या मिस्टरांना सर्व्हिस करायची चान्स मिळाला. म्हणजे जुन्नरमध्ये ॲज अ मंडल अधिकारी म्हणून त्यांनी म्हणजे सेवा केली. तर या साऱ्या गोष्टी आलेल्या आहेत आणि त्याच्या मागचा जो संघर्ष आहे त्या बुकमध्ये त्यांनी म्हणजे लिहिलेला आहे. आता ते स्वतः बोलले तर माझ्यापेक्षा जास्त डिटेलमध्ये आणि चांगलं सांगतील. तर हे असं आहे. आणि म्हणजे फायनान्शियल फ्रीडम म्हणजे त्याबद्दल मला असं वाटायचं की बाबा आता म्हणजे खूप साऱ्या म्हणजे पॉलिसीज काढून ठेवलेल्या होत्या. म्हणजे रिटायरमेंटचं प्लॅनिंग केलेलं नव्हतं, फ्युचरबद्दलचं प्लॅनिंग केलेलं नव्हतं. दोघांचा पगार येतोय, महिन्याच्या शेवटी पगाराची म्हणजे वाट बघायची, असं चाललेलं होतं. मग त्याच्यामध्ये म्हणजे सेविंग पण नव्हती. दोघं 10-15 वर्ष मग का सर्व्हिस करतोय आणि मग सेविंग पण नव्हती. आणि मग PGP जॉईन केल्याच्या नंतरनं जेव्हा डायमंड मेंबरशिप जॉईन केली तेव्हा कळालं की आपण किती पाण्यात आहे. आपण आत्तापर्यंत किती वर्ष काम केलेलं आहे आणि आपण किती साचवलंय किंवा काय तरतूद करून ठेवल्या भविष्यासाठी हे कळालं. कोमल मॅडमसोबत मग मीटिंग झाली. म्हणजे मॅडमनी सांगितलं की बाबा कोणत्या पॉलिसीज महत्त्वाच्या आहेत, कोणत्या नाही. आणि मी ज्या घेतलेल्या होत्या त्यामध्ये फक्त एकच होती म्हणजे टर्म इन्शुरन्स, जी की महत्त्वाची होती. मग बाकीच्या सर्व पॉलिसीज मी क्लोज केल्या महिनाभरामध्येच. ते सगळे मी ॲक्शन घ्यायला चालू केली. PGPमध्ये रोज जे जे सांगितलं जायचं मग त्यावरती मी ॲक्शन घ्यायला चालू केली. की जसं त्यांनी सांगितलं की लोन कसं क्लिअर करायचं. मग मी ऑफिसला जाण्यापूर्वी मग मी बँकेत चालले आणि मग म्हणजे रेट ऑफ इंटरेस्ट कमी करण्यासाठी मी म्हणजे अर्ज भरून दिला. असं करत करत मी एक कामं करायला चालू केली. जे कमी म्हणजे मुद्दलचे जे लोन होते ते लोन मी क्लिअर करून घेतले. आणि त्याच्यानंतरनं पर्सनल लोन होतं त्याचं पण मुद्दल मी कमी करून घेतलं. आणि ज्या पॉलिसीज सरेंडर केलेल्या होत्या त्या सर्व मग म्युच्युअल फंडमध्ये टाकल्या. आणि त्याचा परिणाम असा झाला की आज माझ्याकडे म्हणजे 11 लाखाचा पोर्टफोलिओ आहे. तर म्हणजे ह्या गोष्टी अशाच होत नाहीत, त्याला कष्ट घ्यायला लागतात. प्रीतम सर सांगतात की बाबा म्हणजे रगडून टाका स्वतःला. तर त्याप्रमाणे मग मी काम चालू करायला म्हणजे स्वतःवरती काम करायला चालू केलं. स्वतः म्हणजे बुक रिडिंग केली. स्वतःमध्ये कुठल्या गोष्टीची कमतरता आहे या गोष्टी बारकाईनं पाहिल्या. सेल्फ व्हॅल्युएशन केलं. आणि मग सरांनी पण एकदा म्हणजे डायमंड मेंबरशिपमध्ये मग का विचारलं की मॅडम तुम्ही डायमंड मेंबरशिप जॉईन केली. तर मग मी सांगितलं की सर मला म्हणजे पॉवरफुल बनायचं आहे. ते पॉवरफुल बनायचं आहे तर का बनायचं होतं की माझं शेतीचं जे काम होतं ते आडलेलं होतं. आणि आई म्हणायला लागलेली की मी आहे तोपर्यंत ते काम करून घे म्हणजे वडिलांच्या नंतरनं. मग जेव्हा केव्हा फोन करायची तेव्हा शेतीच्याच कामाबद्दल ती बोलायची की असं असं करून घ्या, असं असं करून घ्या.
मग मी काय केलं की कुठं कमी पडतोय म्हणजे नेटवर्किंग वगैरे ह्या गोष्टी शिकल्या. म्हणजे PGPमध्ये आल्याच्या नंतर मग मुंबईला गेले माझ्या भावाकडे बोलायला. मुंबईला गेल्यानंतर माझे भाऊ जो म्हणजे येत नव्हता त्याला हेच बोलले मी, भाऊ तुझं सगळं चांगलं आहे, त्याचा ट्रान्सपोर्टचा बिझनेस आहे मुंबईला, ट्रक वगैरे भरपूर आहेत त्याच्याकडं, म्हणजे कोटीचा तो म्हणजे मालक आहे असं ते, मग त्याच्याकडं संपत्ती आहे. पण त्याला म्हणजे वाईट पण म्हणता येत नाही, पण अज्ञान की म्हणजे एक प्रकारचं की बाबा असं असं यांना चांगलं गेलंय आम्हाला आलं नाही, असं एक म्हणजे एक प्रकारची गैरसमज होता मनामध्ये की आता मग कसं कन्व्हिन्स करायचं. मी भाऊला बोलले की हे बघ भाऊ, तू जे काम करतोय पैसा कमवतोय त्याच्यापेक्षा म्हणजे तुझं असं चाललंय की तू आजारी पडतोय, हे होतंय ते होतंय, तुझं असं चाललंय की तू काम करतोय खूप पैसा आहे, शांती समाधान नाही आहे तुझ्याकडे, आणि तुला ना तुझ्या पैशानं तुझ्यासाठी काम करायला पाहिजे हे त्याला म्हटलं. तर त्याला ते पटलं. म्हणजे मग मी त्याला शेतीचा विषय नाही काढला, त्याला हे सांगितलं की बाबा तुझ्या पैशानं तुझ्यासाठी काम करायला लागते. हे त्याला एवढं पटलं आणि मग पॉझिटिव्ह वाईब्स जे आहेत फॅमिलीमध्ये ते तयार व्हायला चालू झालं, तयार व्हायला सुरुवात झाली. आणि मग मार्चमध्ये मग आम्ही म्हणजे गावाकडे म्हणजे मी जाऊन आले, त्याच्या सह्या वगैरे आणलेल्या होत्या असं म्हणजे जाऊन मुंबईला वगैरे. मग मी तो अर्ज दिला, मग हे तहसील कार्यालयात जाऊन तिकडे मग गावाकडे तो म्हणजे एप्रिलमध्ये 28 हे एप्रिलला ते काम झालं आमचं शेतीचं फायनली. म्हणजे टोटल फॅमिलीमध्ये 3 व्यक्ती जे होते म्हणजे माझ्या वडिलांना धरून त्याचे 22 लोक झालेले होते पुढं, त्यांचे एकत्रच नावं आले होते 7-12मध्ये, एवढे लोक ते वाढलेले होते. आणि ते त्यांचं नेटवर्किंग करणं आता म्हणजे जाधव सर्कल असतील किंवा म्हणजे रिव्हेन्यूमध्ये जे आहेत लोक त्यांना माहीत राहतं की ह्या भानगडी काय असतात, म्हणजे लोकांना एकत्र म्हणजे करायचं कसं, त्यांचं कसं, मध्येच बहिणी उठणार त्यांच्या पैसे दे बाबा असं तसं आणि हे होत राहतं. मग ते एक बहीण मग चुलत बहीण मग वारलेली होती. मग नंतर काय झालं की ते बाचे होते तिचे, ते पण म्हणायला लागले सही करायचे पैसे. त्याला कन्व्हिन्स केला, अरे बाबा तुझ्यापासून मग मुंबईपासून मी पुण्यातच आहे, जवळ आहे, तुला कधी पण म्हणजे मदत लागली तर हाक मार, मी निम्या रात्री येईन तुला काय मदत लागली तर. आणि सांगितलं म्हणजे मिस्टरांची मग शिफारस केली, तुझा काका आहे ना इकडं असं असं सर्व्हिसला आहे, काय तुला म्हणजे लागलं तर तुला हेल्प करेल. तरी पण तो नाही, मला पैसे पाहिजे मगच सही करतो. सोबत ना मिस्टरांच्याकडून पैसे घेतले होते, मग काय 1 लाख रुपये घेतले होते सोबत. असं काय होऊ शकतं माहीत नव्हतं. म्हणजे सगळेजण हो हो म्हणले आधी, नंतर ना मग काढली 50 लाखाची गड्डी दिली त्याला, हे घे 50 लाख रुपये. भाऊला म्हटलं तू मला नंतर न दे. डेअरिंग आली ना, ती कशामुळं डेअरिंग आली, PGPमुळं. त्याच्यानंतर ना काय झालं, माझी दुसरी चुलत बहीण लय ड्रामा करायला लागली, लय इमोशनल ड्रामा केला तिनं. याव त्याव तिला सगळे दुःख त्याच वेळी आठवले. गावाकडून येताना ती आली, चांगली आली ती गावाकडून येताना, आणि नेमकं तिथं ऑफिसमध्ये इमोशनल ड्रामा चालू केला, मला कुणी नाही असं तसं याव त्याव, तिनं लय ड्रामा केला. मग आता म्हटलं तुझं नाव राहू दे. मग भाऊला मग तिला म्हटलं, पण मग तिला पण काढली, आणा माझी पर्स म्हटलं. मग ते 50,000 होते ना ते काढले, देऊन टाकले तिला, तू घे. मग भावाला म्हटलं तू तिला दे नंतर ना, म्हणजे मला दे नंतर ना, आता मी तिला देते. मग त्याने ते मग तिनं ना मग का नगं म्हटले. मग म्हणजे वकील होते सोबत, त्यांना अगोदरच मी शिकवून ठेवलेलं होतं काय करायचं काय नाही. त्यांना शिकवून ठेवलेलं होतं काय करायचं काय नाही.
त्यांना म्हटलं मी यांना का पैसा नाही मागितला, माझ्या याच्यामध्ये 30-40 हजार रुपये गेलेत, ते मला नंतरनं काढून द्यायचे. कारण त्यांचंच काम राहिलेलं होतं, मी करते आणि मग ते झालं काम. मग अशा पद्धतीनं ते तिला म्हणलं की तुला नाही हे करायचं ना, राहू दे. मग ते पण ताळ्यावर आले, तुला नाही करायचं ना, तुझं नाव सातबारा तिचं, चला नाव कट मारा म्हणले. म्हणजे वकिलानं म्हटलं चला यांचं नाव राहू द्या, कट मारा तिथलं म्हणजे कागदपत्रातलं. मग माझा भाऊ पण थोडा ताळ्यावर आला की बाबा आता हे काम नाही झालं, हिनं स्वतःसाठीच नाही करत आहे, सगळे फॅमिलीसाठी करते, हे लक्षात आलेलं होतं. पण तरी पण ते उगं जरा असं नाही का, म्हणजे पॉवर दाखवा असं तसं. आता माझी पण पॉवर भरपूर आहे, पण मी नाही दाखवली. हा पॉवर जी आहे. तर मग मी हळूहळू मग दाखवायला चालू केली. तर मग ते काम झालं. मग नंतर भाऊ आला माझ्याकडे, आता माझ्याकडे नाही आहेत, तू दे ते 50,000 रुपये. तो आला ह्याच्यावरती म्हणजे लाईनवर आला. आता ते भाऊच आहेत पण जाऊ दे म्हटलं, आपलेच आहे स्वतःचे. म्हणजे वडिलांना तर शब्द दिला, मग हे सांगितलं होतं, ते पण लक्षात होतं माझ्या की बाबा भांडायचं नाही वगैरे असं नाही का, म्हणजे भावांना म्हणजे भांडू नको, तो शब्द मी लक्षात ठेवला होता. मग मी काय केलं की बाबा तिने मग घेतले ते, म्हणजे भाऊ आला माझ्याकडं, तू दे आता तिला 50,000 रुपये, तुझ्याकडे आहेत ना ते दे, मी नंतर ना आणतो म्हणजे बँकेतून काढून. असेच आले ते हात वर करून, पैसे आणायला लागते वगैरे काय नाही, असेच हात वर करून आले. मग माझ्याकडे होते, अकाउंटला होते. मग मी काय केलं, बरं ठीक आहे होते तर तयार, मी ती 50,000 रुपये दिले काढून. त्यांनी मला दिला, नंतरनं दिला. मग काही 1,00,000 रुपये त्यांनी मग रिटर्न केले. 28 म्हणजे एप्रिलला ते काम झालं. माझा जो सरपंच भाऊ आहे म्हणजे गावाकडे, ते काम झाल्याच्या नंतर ना आईला म्हटला, म्हणजे मावशी तुझ्या वाघिणीने हे काम केलंय बघ. ती म्हणजे मला एवढं भरून आलं की बाबा आईचं जे स्वप्न होतं की मी ते केलंय आणि माझ्यामध्ये ही कॅपॅसिटी आहे. म्हणजे असं जेव्हा कुणी म्हणतं ना की आपोआप असं होत नाहीये, जेव्हा आपण मेहनत करायला लागतो आणि त्याच वेळेस म्हणजे गावाकडे गेल्यानंतर हे जे काम चालू होतं ना, मी 3 दिवस त्या कामाला दिले आणि त्यावेळेस इतर फॅमिली मेंबर जयंती यात्रा ह्या सगळ्या गोष्टी करत होत्या आणि मग मी त्यावेळेस त्या गोष्टी म्हणजे केल्या नाहीत. माझं जे काम होतं, ज्या कामासाठी मी आले गावाकडे, साहेब सुट्टी देत नव्हते आणि त्या टायमिंगमध्ये ते काम मी पूर्ण करून घेतलं आणि आईचं स्वप्न पूर्ण झालं. त्याच्यानंतर 2च दिवसांनी काय झालं, आई म्हणजे पहाटे उठली, म्हणजे वॉशरूमला उठली आणि मग ती पाय घसरून पडली, तिला हॉस्पिटलाइज करायला लागलं. एक म्हणजे इमोशनल पण एक घटना घडली. आईला धायरीला आणलं हॉस्पिटलमध्ये, थोडंसं म्हणजे 2 दिवसांनी ऑपरेशन केलं आणि मग आई जी कोमामध्ये गेली ती कायमचीच. आईची शुद्ध आली नाही. म्हणजे आपण ज्या गोष्टी करायला जातो की बाबा आई वडिलांचा एक धाक राहतो की बाबा आपण चुकीचं वागलो किंवा काय हे केलं, चांगल्या गोष्टी केल्या तर आई वडील आपल्याला ॲप्रिसिएट करतात, चांगलं म्हणतात. आणि जेव्हा आपण म्हणजे वाईट गोष्टी करताना सुद्धा आपल्या मनात असं राहतं की बाबा आपण जेव्हा वाईट वागलो किंवा काय केलं तरी आईला काय वाटेल. तर ह्या गोष्टी लक्षात ठेवून मी राहत होते आणि मग आईचं स्वप्न पूर्ण झाल्याचा मला आनंद पण झाला, तिला पण खूप छान वाटलं. पण नंतरनं ते जे म्हणजे शेती करण्याचं पण माझं एक स्वप्न होतं. म्हणजे मी जेव्हा BScला होते तेव्हा मला असे स्वप्न पडायचे की शेतीमध्ये मी म्हणजे कोथिंबीर म्हणजे उगवलेली आहे असं तसं. आणि जेव्हा PGP कम्युनिटी जॉईन केली तेव्हा ते हळूहळू माझ्यातले जे सुप्त म्हणजे इच्छा आहेत किंवा माझे गोल्स आहेत ते हळूहळू बाहेर यायला लागले. मी जे म्हणजे विसरले होते ते बाहेर यायला लागले. आणि गोल्स रायटिंगबद्दल पण कोमल मॅडमनी एकदा सेशन घेतला होता की गोल्स
लिहायचे कसे वगैरे. त्याच्यापूर्वी पण मी बुक्स रिडिंग करून आधी गोल्स लिहिलेले होते आणि शेतीचं पण एक चित्र काढून ठेवलेलं होतं. कोणतं झाड लावायचं, कोणतं काय करायचं, असं मी शेतीचं चित्र काढून ठेवलं होतं. कोमल मॅडमनी जेव्हा सेशन घेतला ना, मी 2 दिवस ती वही शोधली घरात, कुठं ठेवले आणि ती उघडून बघितली की बाबा माझं काय ध्येय आहे, सामाजिक जीवनातलं काय आहे, पर्यावरणाच्या बाबतीतलं माझं काय ध्येय आहे. ह्या सगळ्या गोष्टी मी म्हणजे बघितल्या, घरात म्हणजे डिक्लेअर पण करून टाकल्या. मका मुलगा म्हणायला लागला, मम्मी लय शायनिंग करायला लागले, मम्मी लय बदलली आहे, असं झालंय तसं झालंय. मी त्याला म्हणलं की मैं हूँ सुपर मॉम. पप्पाला म्हणायचं म्हणजे पार्लरमध्ये जाऊन यायचं काय, हे करायचं काय. मी लास्ट मीटअपमध्ये पण सांगितलं होतं की सर म्हणायचे, प्रीतम सर, की चांगल्या सलूनमध्ये जा, म्हणजे चांगलं पॉकेट वापरा. मग म्हणजे मिस्टरांना सांगितलं, त्यांच्याबरोबर मी पण जायला लागले. जेंट्स लेडीजचे जे असतात ना, त्या सलूनमध्ये जायला लागले त्यांच्यासोबत. मग पैसे पण खर्च करायला लागले स्वतःवरती. तेव्हा मी 14,000चे 3 ड्रेस घेतले होते. आता ह्या FFRला मी म्हणजे 20,000चे 4 ड्रेस घेतले. एवढी PGPमुळं म्हणजे डेअरिंग आली आणि सुप्त गुण जे राहतात ते कुठंतरी लुप्त झाले होते, ते बाहेर आले. म्हणजे कोणती पण गोष्ट आपण करायला जातो तर ते असंच म्हणजे साध्य होत नाहीये. म्हणजे प्रयत्न करायला लागतात की जे स्टक्स आहेत तुमच्यामधले की ते काढून टाका. कोण काय म्हणेल, समाज काय म्हणेल, म्हणजे लेडीज असं विचार करतात की नवरा काय म्हणेल, सासू काय म्हणेल, असं कसं होईल वगैरे, माझ्याकडून हे होईल का, हे मनातले तुम्ही म्हणजे विचार काढून टाका. जेव्हा तुम्ही चांगल्या गोष्टी करायला लागता, चांगल्या गोष्टी शिकायला लागता, घरामध्ये त्या गोष्टी इम्प्लिमेंट करायला लागता, तेव्हा तुम्हाला ते पण सपोर्ट करतात. म्हणजे मी हे म्हणजे अनुभवलं आहे. आता सरांनी जेव्हा म्हणजे डेली 30 डेजचं म्हणजे डायमंड मेंबरशिपमध्ये चॅलेंज दिलेलं होतं, मी त्यांना आवडो अगर न आवडो म्हणजे घरामध्ये स्प्राऊट खायला देणं, फ्रूट्स डेली याच्यामध्ये त्यांनी ते केलं, म्हणजे ॲक्सेप्ट केलं. म्हणजे स्प्राऊट खाणं हे पोरांना नाही आवडत आजकाल, म्हणजे नाही का, जे जिमला जातात ते करतात. माझा मुलगा पण जातो जिमला, पण त्याला नाही आवडायचं. पण जेव्हा ताटात दिल्यानंतर आपोआप खायला लागले. आणि इवन मला असं जाणवलं की माझी सासू पण हेल्दी डाएट म्हणजे करायला लागली. ती माझी अचिव्हमेंट आहे, कारण माझ्या सासूला माझं जेवण आवडत नव्हतं. जेवण वाढलं की बाबा हे असं करून बघायचं, त्याच्यात मीठ आहे का नाही, असं तसं. आज मी त्यांना स्प्राऊट खायला देते, सँडविच देते, हेल्दी खातात. ही अचिव्हमेंट आहे, हे रिअल आहे, रिअल आहे. मला हेच म्हणायचं आहे आपल्याला, म्हणजे जब तक ना सफल हो नींद चैन को त्यागो तुम, संघर्ष का मैदान छोड़कर मत भागो तुम, कुछ किए बिना यूं ही किसी की जय जयकार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी. तुम्ही योग्य डिसिजन घ्या. अजून सिरियस नसाल तर सिरियस व्हा आणि तुम्ही शिका, खूप मोठं व्हा, नाव कमवा, आपल्या देशाचं, आपल्या महाराष्ट्राचं नाव म्हणजे मोठं करा. आणि भविष्यात प्रीतम सर हे म्हणजे आर्थिक म्हणजे अर्थमंत्री व्हावं असं मला वाटतं. थँक यू सो मच. Awesome, great, thank you so much. More power to you. Standing ovation. माझे मिस्टर आले, त्यांना बोलू का? हां, बोलवा की. आहो आहो. कोण आहे? संजय गायकवाड. संजय गायकवाड सर. अरे काल नव्हते ना?